मैं मराठी में बात करूंगा। आज अपने आयोजक ने ये जो सत्कार का कार्यक्रम लिया हुआ है, हमारे पैगंबरवासी महबूब भाई, उनका बेटा अरबाज और हमारा बेटा आफ्ताब। आता हा जो सत्कारचा कार्यक्रम आहे, तर प्रथमतः त्यांनी हे आयोजन केलेलं आहे, त्या आयोजकांचा मी त्यांचं अभिनंदन करतो। कारण अशा प्रकारे आपल्यातले जे मुस्लिम समाजातले पुढं कुठल्या नाही कुठल्या पदावर जातात किंवा स्वतःच्या कष्टाने ते डिग्री मिळवतात, डॉक्टर होतात, किंवा आता जसे आमचे अरबाज भाई यांची MPSC मध्ये त्यांनी मला मगाशी समजलं की अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी चिकाटीनं जिद्दीनं हे एग्जाम देऊन ते यामध्ये पास झालेत आणि PSI झालेत। आणि यांच्या दोघांच्या सत्कार हा ठेवण्यात आलेला आहे। अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळं जे आपल्यातले जे बाकीचे स्टुडंट्स आहेत, जे शिक्षण घेत आहेत, त्यांना देखील त्यांची एक आता आमच्या सादिक भाईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना एक प्रकारे प्रोत्साहन मिळतं। आणि सादिक भाईंनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मुस्लिम समाजामध्ये देखील भरपूर टॅलेंट आहेत, परंतु होतं कसं, आपल्यातली लोक मुस्लिम समाजातली शिक्षणाला जास्त महत्त्व देत नाहीत, असं माझं व्यक्तिगत मत आहे। कारण आपल्यातली लोक काय म्हणतात की आता कितीतरी जण शिकलेले आहेत, त्यामुळं ते बेकार आहेत, त्यामुळं आपण शिकवून काय करायचं, त्यामुळं आपण आपल्या धंद्यामध्ये त्यांना सामावून घ्यायचं, आपल्या मुलांना घेतात किंवा त्यांना दुसरा कुठला तरी बिझनेस काढून देतात, परंतु शिक्षण त्यांचं मध्ये सोडतात। तर माझी अशी सर्वांना माझी अपेक्षा आहे की सर्वांनी आपल्या मुलांना जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं शिकवावं। शिक्षण हे कधीही वाया जात नसतं। आजची परिस्थिती आपण जर बघितली तर शिक्षणाखेरीज आपले मुलं आपल्या पायावर उभं राहू शकत नाही। तरी आज या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याचा आयोजकांनी संधी दिली, त्यांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो।